जलसमाधी आंदोलन करत होते। काल मला फोन आला होता, त्या काही गावकऱ्यांसुद्धा फोन केला होता आणि पाठपुरावाही तसं ते करत आहेत। 1-2 दिवसामध्ये आदरणीय सुद्धा आम्हाला सूचना दिलेल्या आहेत आणि आता प्रांताधिकारी साहेबांकडे बैठकून त्यातला मार्ग लवकरच निघेल। त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जमीन मिळणार नाही, 35 वर्षापासून आम्ही याच जागेसाठी मागतो आहे की जोपर्यंत जिल्हाधिकारी त्या ठिकाणी नाही तोपर्यंत आम्ही जलसमाधी आंदोलन। जिल्हाधिकारी महोदयांचं माझ्यासोबत बोलणं झालं, आम्ही बोललो, प्रांताधिकारी साहेब आणि सगळे बसून बैठकीत मार्ग निघेल आणि त्यांना त्यांचा हक्क सगळे मिळणार आहे। कोणालाही पुण्यावर राज्यावर याच्या सर, रावेर हा केळी उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात मांडला जातो तालुका आहे, मात्र बघायला गेलं तर रावेरमध्ये आता केळी कमी होत चाललेली आणि मात्र लोक दुसऱ्या पिकांकडे होत चाललेले आहे। अनेक शासनाचे जे नियम आहेत ते कुठेतरी बसत नाही, जे नुकसान असतात ते वर्षानुवर्ष मिळत नाही, त्याकडे शेतकरी हवालदिल झालेला आहे। प्रशासनाची आणि आपले काय भूमिका असणार? मला असं वाटतं की याच्यामध्ये केळीच्या पिकासाठी अत्यंत महत्त्वाचं जे तुम्ही सांगितलं की मागच्या 15 दिवसामध्ये 2-3 वेळा वादळ आलेलं प्रचंड नुकसान झालेलं आहे। यामध्ये मी प्रशासनाला विनंती केलेली आहे की केळीच्या पिकामध्ये असं असतं की जरी 5,000 तुमचं कुठं प्लांटेशन असेल आणि 500 जरी खोडं पडली तरी ते पूर्ण नुकसान पकडावं, कारण काय होतं की ज्यावेळेला वादळ येतं त्यावेळेला सगळे झाडाची पानं फाटतात, अन्न प्रक्रिया थांबते। त्यामुळे 500 खोडं पडली, 200 खोडं पडली तरी ते पूर्ण नुकसान पकडावं, 100% नुकसान झालं असं आपण पकडावं असे प्रशासनाला सूचना देण्यात दिलेल्या आहे। दुसरा विषय असा आहे की दुसरा मोठा कालच आमची आदरणीय कृषी मंत्री महोदयांसोबत बैठक झाली। अत्यंत महत्त्वाचा विषय पनामा रेस फोर हा बुरशीजन्य मातीतून होणारा रोग आहे। हा रोग यावर रावेर तालुक्याच्या बाउंड्रीवरून ठेवला आहे। त्याच्या मला कालची माहिती मिळाली, त्याच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांकडे बांगडूरला, दसनूरला आणि काही 2-4 गावांमध्ये तो डिटेक्टसुद्धा झालेला आहे। त्या दृष्टीने मी आता जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केलेली आहे आणि आदरणीय पालकमंत्री महोदयांनी सुद्धा विनंती केलेली आहे की याच्यावरती आपल्याला प्रोटोकॉल लवकर डिसाईड करावं लागेल आणि तो प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल की जेणेकरून इथलं बनानाचं प्लांटेशन, इथलं केळीचं लागवड आहे ते संपायला नको, इथला केळी उत्पादक शेतकरी संपायला नको, या दृष्टीने मी त्यांना विनंती केली। सर, सोलापूर हा जिल्ह्यामध्ये केळी कमी आहे पण मात्र एक्सपोर्ट जास्त होतं, मात्र जळगाव जिल्ह्यात केळी ही देशामध्ये मोठी आहे, मात्र एक्सपोर्टला खूप अडचणी येतात, शेतकरी यामुळे खूप नाराजी व्यक्त त्याच्या सुविधा नसल्यामुळे केळी एक्सपोर्ट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, पण त्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक्सपोर्टेबल क्वालिटी आणि जी केळी आपण एक्सपोर्ट करत नाही ती। त्यामुळे जोपर्यंत जी केळी एक्सपोर्ट करतोय त्यासाठी फॅसिलिटीज क्रिएट करणं गरजेचं आहे। त्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की महाब्रिजच्या माध्यमातून 14 कोटी रुपये आपल्याला रावेर तालुक्यामध्ये एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर तयार करण्यासाठी मंजूर झालेले आहेत आणि लवकरच त्या कामाला सुरुवात होईल। जागा भोकरीच्या बाजूला, रावेर तालुक्यात भोकरीच्या बाजूची जागा महाब्रिजला हँडओव्हर करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ते कामाला सुद्धा सुरुवात होईल। सेकंडली काय की आपल्याकडे केंद्र सरकारच्या माध्यमातून